हाय गाइस, जय सेवालाल. वेलकम बॅक टू माय चॅनल सिम्पल लाईफ विथ माही. आणि आज आहे माझ्या मिस्टरांचा बड्डे. सो बघूया आज काय काय होतं. सो मी काल स्मार्ट बाजारला गेलेली, तिथून ह्या काही गोष्टी घेतल्या, ती मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. हे क्यूट असे डबे आणि ह्या छोट्याशा भरण्या ज्या फक्त 19 रुपयाला होत्या आणि मला खूप आवडल्या ह्या. आणि हे माहीसाठी ग्लास घेतले. डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळीच मिळणार आहे. आणि इथे मी माझं छोटंसं मेकअप ट्युटोरियल शेअर करते तुमच्याशी. सो कसं वाटलं नक्की सांगा. सो इथे मी स्टार्टिंगला वापरत आहे निव्याचं मॉइश्चरायझर, त्यानंतर हुडा ब्युटीचं प्रायमर, जे मी खूप टाईमपासून वापरत आहे आणि चांगलं आहे, मला आवडतं आणि मी नेहमी यूज करते. त्यानंतर हा आहे किस ब्युटीचा कन्सिलर, जो आपले ब्लॅक हेड्स म्हणा किंवा पिंपल म्हणा हाईड करतं आणि चांगलं आहे. मी मिशोवर मागवलं होतं आणि याची रिव्ह्यू खूप चांगली आहे. सो याला अप्लाय करून चांगल्या प्रकारे आपले जिथे डार्क सर्कल्स आहे तिथे छान प्रकारे असं ब्लेंड करून घ्यायचं. सो त्यानंतर मी यूज करते आहे मार्कचं फाउंडेशन आणि माझं शेड आहे 05. सो इथे मी माझ्या हँडवर थोडं घेऊन छान असं माझ्या स्किनवर अप्लाय करत आहे आणि ब्युटी पेंडरने मी याला ब्लेंड करत आहे. छान आहे, फुल कवरेज देतं, हायली पिगमेंटेड आहे आणि मी याला खूप टाईमपासून यूज करते. तुम्हाला जर हवा असेल तर मला नक्की सांगा, मी तुम्हाला लिंक शेअर करेल. त्यानंतर मी इथे यूज करत आहे कन्सिलर आणि कन्सिलरला मी छान माझ्या फेसवर असं अप्लाय करून त्याला ब्युटी ब्लेंडरने छान असं ब्लेंड करून घेतलं. त्यानंतर मी इथे यूज करत आहे ब्लू हेवनचा कॉम्पॅक्ट, जो मला फारसा आवडत नाही कारण मी फिटमीचा यूज करते मेबलिनचा, जो की मला मिळत नव्हता. सो मी हा ब्लू हेवनचा कॉम्पॅक्ट यूज केला. छान आहे पण मला नाही आवडत फारसा हा. सो त्यानंतर असा ब्लशर यूज केला, लाईट शेड यूज केला आणि त्याला छान प्रकारे असं ब्लेंड करून घेतलं. त्यानंतर मी हायलायटर यूज करते. जिथे जिथे आपले हायलायटिंग पॉईंट्स आहे फेसवर, त्याला मी छान असं अप्लाय करून घेतलं आहे आणि छान आहे. मी खूप टाईमपासून यूज करते. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला नक्की सांगा, मी लिंक शेअर करणार. नंतर मी आय शॅडो यूज करते आणि हा आय शॅडो पॅलेट आहे, लाईट कलर आहे. सो याच्यातून एकदम स्मूथवाला जो शेड होता तो मी माझ्या आईजवर अप्लाय केला आहे. त्यानंतर आयलायनर यूज केलं, आयलायनर अप्लाय केलं. त्यानंतर मी मेबलिनचं काजळ यूज केलं. त्यानंतर इथे मी मस्कारा यूज केला, मस्कारा अप्लाय केला आणि त्यानंतर ही लिपस्टिक यूज केली, पिंक कलरचा शेड आहे हा. त्यानंतर हुडा ब्युटीचा मी सेटिंग स्प्रे यूज केला, जो खूप छान आहे, खूप टाईमपासून वापरते मी. आणि त्यानंतर मी इथे रेडी झाली. सो नक्की सांगा तुम्हाला माझा मेकअप हा कसा वाटला. आज यांचा वाढदिवस पण होता आणि चतुर्थी पण होती, तर म्हटलं गणपती बाप्पाचे दर्शन करून यावं म्हणून आम्ही घराबाहेर पडलो. त्यानंतर आम्ही पुसदमध्ये चिंतामणी मंदिर आहे तिथे गेलो आणि माही बघा कशी एन्जॉय करते. माहीला बाहेर आलं की खरंच खूप बरं वाटतं. त्यानंतर आम्ही चिंतामणी मंदिरात आलो, इथे छान असं बाप्पाचं दर्शन केलं. माहीला कुठल्या पण मंदिरात घेऊन गेलं की तिला फार आवडतं जे बाबा करायला. आणि आम्ही इथे छान असे गणपतीचे दर्शन केले. त्यानंतर आम्ही इथे थोडा वेळ बसलो. माही पण इथे थोडा वेळ खेळत होती, तिला छान वाटत होतं बाहेर. त्यानंतर माहीने हा टॉय आणि हा बलून घेतला आणि बाहेर आलो, म्हणजे पाणीपुरी तो बनत आहे म्हणून आम्ही पाणीपुरी आणि दहीपुरी खाल्ली. त्यानंतर परत घरी आलो, माहीच्या पप्पाचा बड्डे सेलिब्रेट केला. आणि बड्डे म्हटलं की आजकाल माही खूप एक्सायटेड होते, तिला फार आवडतं बड्डे करायला. आणि तुम्ही बघू शकता इथे माही किती हॅपी आहे. असा छान असा सिम्पल घरी बड्डे सेलिब्रेट केला. माहीच्या पप्पांचा बड्डे सेलिब्रेट झाल्यानंतर आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर दिवसाचा शेवट केला. सो सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.